सर सुरुवात करा. चालू झालं ना. हो सर सुरुवात करा. सर्वांना नमस्कार. निपुण महाराष्ट्र अभियान 5 मार्च 2025 जो काही शासन निर्णय आहे त्या शासन निर्णयाच्या अनुषंगाने आपण लातूर जिल्ह्यामार्फत हे भाषा विषयाचं तिसरं आणि एकूण 5वं पुष्प या ठिकाणी आजच्या तारखेमध्ये आपण गणपत आहोत. तर आजच्या या 5व्या पुष्पाच्या उपस्थितीसाठी डाएटच्या सन्माननीय प्राचार्य डॉक्टर भागीरथी गिरी मॅडम, त्याचबरोबर या कार्यक्रमाचे समन्वयक वरिष्ठ अधिव्याख्याता डॉक्टर मारुती सलगर सर, त्याचबरोबर प्राध्यापक विकास चव्हाण सर, त्याचबरोबर या आजच्या 5व्या पुष्पासाठी सादरीकरण ज्या करणार आहेत अशा उपक्रमशील शिक्षिका, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा साई या ठिकाणी कार्यरत असलेल्या संगीता पवार मॅडम, आणि त्याचबरोबर आजच्या या ऑनलाईन वेबिनार मालिकेसाठी राज्यभरातून उपस्थित सर्व शिक्षक, त्याचबरोबर पर्यवेक्षक यंत्रणा आणि पालक व विद्यार्थी या सर्वांचं आजच्या या पुष्पासाठी मनपूर्वक स्वागत करतो. आणि आजच्या या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करण्यासाठी मी विनंती करतो डॉक्टर मारुती सलगर साहेब यांनी आजच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं. डॉक्टर मारुती सलगर साहेब. नमस्कार सर. या जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था मुरुड जिल्हा लातूर द्वारा आयोजित या 5व्या ऑनलाईन वेबिनार मध्ये उपस्थित संस्थेच्या प्राचार्य सन्माननीय गिरी मॅडम, तंत्र सहाय्य करणारे आमचे ज्युनियर लेक्चरर श्रीयुत विकास चव्हाण सर, आमचे विषय सहाय्यक श्रीयुत गिरीश माने सर, ज्या आज वेबिनार घेणार आहेत त्या उपक्रमशील शिक्षिका संगीता पवार मॅडम, आणि युट्यूबला उपस्थित राहून हे वेबिनार ऐकत असलेले सर्व अधिकारी, शिक्षक, पालक, विद्यार्थी यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. मूळचा पहिला शासन निर्णय निपुणचा शासन निर्णय आहे 27 ऑक्टोबर 2021 चा, आणि या निपुण शासन निर्णयानुसार प्राथमिक स्तरावर 2026-27 पर्यंत पायाभूत भाषिक आणि गणिती कौशल्य प्राप्त करण्यास सर्वोच्च प्राधान्य दिलेले आहे. आणि तेव्हापासून 2021 पासून राज्य शासनाच्या स्तरावरून आणि जिल्हा स्तरावरून वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी घेण्यात येत आहेत, जेणेकरून विद्यार्थ्यांच्या या मूलभूत भाषिक आणि गणिती कौशल्य संपादनास मदत होईल. 5 मार्च 2025 ला महाराष्ट्र शासनाने एक GR काढून कालबद्ध कार्यक्रम आखून दिला आणि 30 जून पर्यंत विद्यार्थ्यांची अध्ययन स्तरांची स्तरनिहाय पडताळणी करावी, विद्यार्थीनिहाय कृती आराखडा करावा, आणि 30 जून पर्यंत शाळेत दररोज उपस्थित राहणारे सर्व विद्यार्थी पायाभूत साक्षरता आणि संख्या ज्ञान यामध्ये निपुण होतील, अशा प्रकारचे या GR मधून निर्देश दिले. या GR प्रमाणे माननीय आयुक्त महाराष्ट्राचे पुणे आणि सन्माननीय राहुल रेखावर साहेब, संचालक माननीय संचालक SCRT पुणे यांनी परवाच सर्व शिक्षण विभागाला सूचना केल्या की राज्यातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक बुधवारी भाषा कृतींचा बुधवार आणि गणित कृतींचा गुरुवार अशा ऑनलाईन वेबिनार मालिकांचा उपक्रम हाती घ्यावा, राबवावा, आणि त्यानुसार सर्व विद्यार्थ्यांना, शिक्षकांना ते ऑनलाईन प्लॅटफॉर्म उपलब्ध करून द्यावा. त्याप्रमाणे काही उत्कृष्ट उपक्रमशील शिक्षक पुढे येत आहेत आणि स्वतःहून वेबिनार घेत आहेत. यामध्येच आजचे हे 5वे वेबिनार घेणाऱ्या संगीता उत्तरेश्वर पवार मॅडम सध्या प्राथमिक शाळा साई येथे कार्यरत आहेत. इयत्ता 5वीला शिकवतात. 5वीच्या वर्गात 11 पट आहे, आणि हा 11 पट असला तरी भाषेचे जे वाचन लेखनाचे
तिसरी ते पाचवीचे स्तर आहेत. वाचनाचे 1 ते 15 आणि गणित लेखनाचे 1 ते 18. तर 11चे 11 विद्यार्थी, एक विद्यार्थी लेखनाच्या 17व्या स्तरावर आहे. बाकी सर्व 10 विद्यार्थी वाचन आणि लेखनाचे पूर्ण स्तर पार केलेले आहेत, म्हणजे प्रगत आहेत. त्या शिक्षिका भाषा शिकणे भारदार करू या विषयावर पुढील 1 तास आपलं विवेचन देणार आहेत. अतिशय उपक्रमशील शिक्षिका आहेत, विद्यार्थी प्रिय शिक्षिका आहेत. राज्य शासनाचा, महाराष्ट्र शासनाचा राज्यस्तरीय पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. त्यांची नोंद शासनाच्या परिपत्रकामध्ये घेतलेली आहे. 8 डिसेंबर 2017 जे परिपत्रक निघालं त्यामध्ये मुद्दा क्रमांक 5 मध्ये लातूर तालुक्यातील गंगापूर येथे असताना मुलांच्या शिक्षणातील सर्व अडसर कसे सोडवता येतात, ते त्यांनी सोडवून 100% मुले कसे शिकू शकतात हा आत्मविश्वास त्यांनी आपल्या छोटे दोस्त या पुस्तकामधून व्यक्त केला आणि निर्माण केला. याचा उल्लेख वरील शासन परिपत्रकात केलेला आहे. त्याचा उल्लेख मी करू इच्छितो. 8 डिसेंबर 2017 रोजी अशा या श्रीमती संगीता उत्तरेश्वर पवार मॅडम सध्या प्राशा साई तालुका लातूर येथे कार्यरत आहेत. त्यांनी त्यावेळी कृती आराखडा केला होता. आताही स्वतः कृती आराखडा तयार करून आपल्या विद्यार्थ्यांना शिकवत आहेत. जे काही आपले विद्यार्थी आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांना या क्षमता प्राप्त करून दिलेल्या आहेत. प्रास्ताविकामध्ये अधिक वेळ न घेता पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करून मॅडमसाठी वेळ देतो आणि माझं प्रास्ताविक इथंच थांबवतो. धन्यवाद. धन्यवाद सर. आपण आपल्या प्रास्ताविकाच्या माध्यमातून एकंदरीत आजच्या कार्यक्रमाची रूपरेषा, त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमाचं सादरीकरण, प्रस्तुतीकरण जे करणार आहेत त्या श्रीमती संगीता पवार मॅडम यांच्याबद्दल आपण सविस्तर अशी माहिती दिली. यानंतर आजच्या कार्यक्रमासाठी शुभेच्छा रूप संदेश देण्यासाठी मी डाएटच्या सन्माननीय प्राचार्य डॉक्टर भागीरथी गिरी मॅडम यांना विनंती करतो की आपण आजच्या कार्यक्रमाला मार्गदर्शन करावं. सर्वांना नमस्कार. आजच्या आपल्या निपुण महाराष्ट्र अभियानांतर्गत हे वेबिनार मालिका आपण सुरू केलेली आहे. तर त्या वेबिनार मालिकेचं आज 5वं पुष्प. या 5व्या पुष्पामध्ये सर्व उपस्थित माझे सहकारी, या कार्यक्रमाचे समन्वयक डॉक्टर मारुती सलगर सर, त्याचसोबत माझे सहकारी म्हणजे विषय सहाय्यक गिरीश माने सर, विकास चव्हाण सर, आणि ज्यांचं आज सादरीकरण आहे अशा संगीता पवार मॅडम, त्याचसोबत सर्व जिल्हाभरातनं आणि महाराष्ट्रातनं जॉईन झालेले सर्व पर्यवेक्षी यंत्रणा, शिक्षक, मुख्याध्यापक, पालक आणि विद्यार्थी बंधू भगिनी. खरं तर 5 मार्च 2025 ला निपुण महाराष्ट्राचा GR निघाला आणि त्या अनुषंगाने येत्या 3 महिन्यामध्ये 30 जून पर्यंत आपल्या शाळेतले 75% मुलं 75% क्षमतेने किंवा पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान त्यांच्यामध्ये विकसित करणं अपेक्षित आहे. तर त्या अनुषंगाने आपण लातूर जिल्ह्यासाठी 75% नाही तर 100% मुलांचा विचार करतोय आणि त्याच धर्तीवर आपण या निपुण महाराष्ट्राच्या अंतर्गत वेगवेगळ्या वेबिनारचं आयोजन करतोय. तर आज आपण भाषेचं वेबिनार आयोजित केलेलं आहे. तर याच्यामध्ये आपण चला शिकूया, भारदार शिकूया या पद्धतीने आपण मराठी पण मुलांना कशा पद्धतीनं अगदी हसत खेळत शिकता येईल हे संगीता पवार मॅडमनी आपल्या शाळेमध्ये त्याचा अनुकरण करून किंवा ते आपल्या शाळेमध्ये ते उपक्रम राबवून ते उपक्रम कशा पद्धतीनं सक्सेस झाले तर त्याचं सादरीकरण ते आज आपल्या समोर करणार आहेत. खरं तर संगीता पवार मॅडम बद्दल सांगायचं म्हटलं तर अगदी अतिशय उपक्रमशील आणि गुणवंत शिक्षक आहेत. कारण मागच्या 3-4 वर्षापासून पाहतोय की त्यांचे वेगवेगळे उपक्रम आणि त्यांच्या शाळेतला रिझल्ट खरंच वाखाणण्यासारखा आहे. तर अशा या उपक्रमशील शिक्षिकेनं आपल्या शाळेमध्ये जे काही उपक्रम केलेत भाषेच्या संदर्भात आणि त्यांच्या शाळेचा विचार करायचा गेला तर त्यांच्या शाळेत भाषेमध्ये मुलं पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञानमध्ये जवळजवळ 90% गेलेले आहेत.
तर त्यांनी जे काही उपक्रम राबवले तर त्या उपक्रमाचा फायदा आपल्या लातूर जिल्ह्यात आणि महाराष्ट्राभरातून व्हावा या उद्देशानं आजच्या वेबिनारचं आयोजन केलेलं आहे. मला वाटतं नक्कीच संगीता मॅडम आपल्या या 1 तासाच्या वेबिनार मधून त्यांचे जे काही उपक्रम आहेत ते उपक्रम आणि त्याचा आलेला रिझल्ट या दोन्ही गोष्टी आपल्या समोर मांडतील. नक्कीच आपल्या सर्वांना त्यांच्या उपक्रमांचा आपल्या सर्वांना नक्कीच फायदा होणार आहे. आपण त्या अशा वेगवेगळ्या उपक्रमांचा किंवा त्यांनी मांडलेल्या उपक्रमाचा फायदा आपण आपल्या सगळ्या मुलांसाठी करूया आणि नक्कीच लातूर जिल्हा हा 100% पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान हा 30 जून पर्यंत नक्कीच करून दाखवूया. हा संकल्प करून परत एकदा मी संगीता पवार मॅडमला मनपूर्वक शुभेच्छा देते आणि मी थांबते. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. आपण आपल्या शुभेच्छा रूपी संदेशामध्ये संगीता पवार मॅडम यांचं एकंदरीत त्यांच्या शालेय स्तरावर असलेलं कार्य आणि त्याचा फायदा शाळेवरील विद्यार्थ्यांना कशा प्रकारे होत आहे आणि त्याच माध्यमातून त्यांचे जे काही उपक्रम त्यांनी त्यांच्या शाळेमध्ये राबवलेले आहेत त्या उपक्रमाचा फायदा राज्यभरातील जिल्ह्यातील तमाम शिक्षकांना व्हावा हा या पाठीमागचा आजचा जो काही ऑनलाईन जी काही कार्यशाळा आहे आपली ही जी आभासी कार्यशाळा आहे त्या आभासी कार्यशाळेचा हा मुख्य उद्देश आहे. यानंतर मी आजच्या कार्यक्रमाचं सादरीकरणासाठी संगीता पवार मॅडम यांना मी विनंती करेल की आपण या आजच्या कार्यक्रमाचं सादरीकरण करावं. संगीता पवार मॅडम. आवाज येतो का सर माझा? येतो म्हणजे माझा सर्वांना नमस्कार. मी पवार संगीता उत्तरेश्वर, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा साई, तालुका जिल्हा लातूर येथे सहशिक्षिका म्हणून कार्यरत आहे. निपुण महाराष्ट्र अभियानांतर्गत आज ऑनलाईन वेबिनार मध्ये मला जी भाषा विषयाचे सादरीकरण करण्याची सुवर्ण संधी देण्यात आली आहे त्याबद्दल जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था मुरुड, जिल्हा लातूर यांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करते. खरं तर जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था मुरुडच्या प्राचार्या सन्माननीय श्री डॉक्टर भागीरथी गिरी मॅडम, सन्माननीय सर्व अधिव्याख्याता, सर्व समन्वयक यांचे मनावे तेवढे कौतुक. कारण अगदी पहिल्या वेबिनार पासून आज तागायत जे पाहिलं तर त्यांनी खूप छान पद्धतीनं आयोजन आणि नियोजन केलेलं आहे. जिल्ह्यामध्ये असे अनेक उत्कृष्ट शिक्षक आहेत जे आपल्या प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत पोहोचून त्यांना अध्ययन सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम ते आपल्या वर्गामध्ये राबवितात. परंतु त्या प्रत्येक शिक्षकापर्यंत, प्रत्येक त्या शिक्षकाच्या उपक्रमापर्यंत जाणं आम्हा प्रत्येक शिक्षकाला खरंच शक्य नाही. आणि ही शक्यता मात्र आम्हाला या डाएटच्या या ऑनलाईन वेबिनारच्या माध्यमातून आज उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा मी त्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करते आणि खूप खूप कौतुक करते. निपुण महाराष्ट्र अभियानांतर्गत कृती कार्यक्रम गेल्या मार्च आणि एप्रिल पासून आपण ज्या पडताळणी चाचणी घेतली आहे त्या पडताळणी चाचणीमध्ये आपल्याला आता एक रूपरेषा लक्षात आली आहे, आपल्याला एक आराखडा लक्षात आलेला आहे की आपला विद्यार्थी कुठं आहे, आपल्या विद्यार्थ्यांचा स्तर लक्षात आलेला आहे. खरं तर आपण प्रत्येक शिक्षक आपल्या प्रत्येक विद्यार्थ्याला अध्ययन सक्षम करण्यासाठीच प्रयत्नशील असतो, जेणेकरून आपले 100% विद्यार्थी कशा पद्धतीने प्रगत होतील. परंतु निपुण महाराष्ट्रांतर्गत तिथल्या स्थानिक लेवलचा विचार करून, स्थानिक प्रश्नांचा विचार करून कदाचित आपल्याला आपल्या पटसंख्येच्या किमान 75% विद्यार्थ्यांना त्या अध्ययन क्षमताचं उद्दिष्ट यावं असा उद्दिष्ट आपल्या डोळ्यासमोर ठेवण्यात आलेला आहे. मी माझ्याकडे 5वीचा वर्ग आहे. एकूण पटसंख्या 11 आहे. 11 पैकी गणितामध्ये माझ्या विद्यार्थ्यांनी निपुण महाराष्ट्रांतर्गत जेव्हा मी पडताळणी चाचणी घेतली त्या चाचणीमध्ये 11 पैकी 11 विद्यार्थ्यांनी त्या अध्ययन क्षमता त्याचं उद्दिष्ट साध्य केलेलं आहे. आता भाषा विषयामध्ये माझा विद्यार्थी 10 विद्यार्थी हे अध्ययन क्षमता त्यांनी प्राप्त केलेले आहेत. फक्त एक विद्यार्थी आहे जो सध्या लेखनामध्ये 17व्या क्रमांकावर आहे. या विद्यार्थ्यांसाठी मी माझ्या वर्गामध्ये कोणकोणते उपक्रम राबविले, या विद्यार्थ्यांसाठी मी कोणता कृती कार्यक्रम आखला, कशा पद्धतीने आखला, मी ते आता आपल्या समोर सादर करणार आहे. निपुण महाराष्ट्र अंतर्गत ऑनलाईन वेबिनार यामध्ये मला भाषा विषय देण्यात आलेला आहे. खरं तर भाषा आणि गणित ह्या 2 विषयात शिक्षकांना की गणित हा विषय विद्यार्थ्यांना आपल्याला जास्त वेळ
देण्याची गरज असते, कारण थोडा विद्यार्थ्यांना तो अवघड वाटतो आणि आपल्यालाही त्याला सरावाला जास्त वेळ द्यावाही लागतो. म्हणून हे जे शिकणे आहे त्याचे भाषेचे, ते बहारदार व्हायला पाहिजे, त्याला कंटाळवाणी नाही वाटलं पाहिजे, त्याला ती निरसवाणी नाही वाटलं पाहिजे. यासाठी मी वर्गामध्ये अनेक उपक्रम राबविले आहेत आणि त्या उपक्रमाच्या दृष्टिकोनातून मी कोणते कोणते वर्गात उपक्रम राबविले ते आता आपल्या समोर सादर करणार आहे. निपुण महाराष्ट्रांतर्गत वाचन, यामध्ये वाचनामध्ये अपरिचित मजकुरातील 4 ते 5 सोप्या शब्दांनी व सोपा जोडाक्षरे यांनी तयार झालेली लहान वाक्ये अचूकपणे वाचतो असे उद्दिष्ट आपल्या डोळ्यासमोर ठेवण्यात आले आहे. त्याच पद्धतीनं दुसरीसाठी लेखनासाठी 4 ते 5 सोपे शब्द व सोपी जोडाक्षरे असलेल्या 2 ते 3 वाक्यांचे विद्यार्थी अनुलेखन व श्रुतलेखन करतो असं उद्दिष्ट आपल्या डोळ्यासमोर ठेवलेलं आहे. तिसरी आणि 5वी साठी मात्र थोडंसं त्याच्या पुढची स्टेप त्यांनी ठेवलेली आहे. वाचनामध्ये सोपे शब्द, सोपी जोडाक्षरे यांनी बनवलेल्या 6 ते 8 वाक्यांचा अपरिचित मजकूर योग्य वेगाने, अचूकपणे व आकलनासह वाचतो आणि लेखनामध्ये 6 ते 8 शब्द तसेच जोडाक्षर यांनी युक्त 4 ते 5 वाक्य विरामचिन्हासह व आकलनासह आणि श्रुतलेखन करतो. जेव्हा माझ्याकडे नवीन वर्ग येतो आणि नवीन विद्यार्थी माझ्याकडे येतात तेव्हा मी 5 मुद्द्यांचा जाणीवपूर्वक अभ्यास करते आणि या विद्यार्थ्यांचा या 5 मुद्द्यांचा अभ्यास करणं मला आतापर्यंतच्या प्रवासामध्ये गरजेचं वाटतं. म्हणून मी जेव्हा ही उपक्रमाची आखणी करते, कृती कार्यक्रमाची आखणी करते, तेव्हा सुरुवातीला मी या 5 मुद्द्यांचा अभ्यास करते. त्यापैकी सगळ्यात पहिला मुद्दा आहे तो म्हणजे पूर्वज्ञान, दुसरा आहे विचार, तिसरा आहे विश्लेषण, नंतर अनुभवाशी जोडणी आणि पुनर्विचार. प्रत्येक विद्यार्थ्याचं शिकणं हे सारखं नसतं हे आपल्याला माहिती आहे, कारण प्रत्येक विद्यार्थ्याचं पूर्वज्ञान ही वेगळं असतं. त्या पद्धतीनं तो शिकत असतो आणि जेव्हा आपण वर्गामध्ये अध्ययन अनुभव देत असतो तेव्हा तो त्याला जे पूर्वज्ञान मिळालेलं असतं त्याच्या परिसरामध्ये म्हणा, त्याच्या कुटुंबीय वातावरणामध्ये म्हणा, कौटुंबिक वातावरणामध्ये म्हणा, किंवा जेव्हा तो शाळेमध्ये येतो त्याला मित्र वगैरे बनतात तेव्हाही त्याला आणखीन अजून पूर्वज्ञान मिळालेलं असतं. या पूर्वज्ञानाच्या आधारावर तो विचार करू लागतो. त्याच्यानंतर आपण जे अध्ययन अनुभव त्याला द्यायला सुरुवात करतो तेव्हा तो त्याच्या पूर्वज्ञानावर आधारित त्या अध्ययन अनुभवाचं विश्लेषण करू लागतो आणि आपल्या अनुभवांशी जोडणी तो त्या पद्धतीनं करू लागतो. आणि सगळ्यात शेवटी म्हणजे तो आपण दिलेल्या अध्ययन अनुभवाचा त्याच्या पूर्वज्ञानाशी जोडून त्याचे विचार करून, त्याचे विश्लेषण करून, अनुभवांची जोडणी करून त्या सर्व गोष्टींचा तो पुनर्विचार करू लागतो आणि अशा पद्धतीनं विद्यार्थ्याचं शिकणं होतं. आणि हे जर मुद्दे लक्षात ठेवून आपण कृती कार्यक्रम आखला तर मात्र आपल्याला जो अध्ययन क्षमता प्राप्त करण्याचा जो प्रवास आहे तो सोपा आणि सरळ जातो. कृती आराखडा 2015 मध्ये ज्यावेळेस ज्ञानरचनावादाला प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र आलं तेव्हा मी गंगापूर येथे कार्यरत होते. तिथे पूर्ण वडर वस्तीतील विद्यार्थी होते आणि मला तिथं गरज वाटली की मला या प्रत्येक विद्यार्थ्यांचा कृती आराखडा आखला पाहिजे आणि मी त्या पद्धतीनं प्रत्येक विद्यार्थ्याचा वेगवेगळा कृती आराखडा आखला. आणि खरोखर सांगते की मला त्या कृती आराखड्यामुळं एक इतकी छान दिशा मिळाली आणि मला खूप कमी कालावधीमध्ये मला त्याच्यातून यशही संपादन झालं. आणि त्याचीच प्रचिती म्हणून माझा 8 डिसेंबर 2017च्या परिपत्रकामध्ये खास या कृती आराखड्याची आणि माझी नोंद करून शासनानं कौतुकही केलं होतं. तर मी यावेळेलाही निपुण महाराष्ट्रांतर्गत कोणता आणि कशा पद्धतीचा कृती आराखडा केला ते सांगते. याच्यामध्ये मी 5 मुद्दे घेतले. त्याच्यापैकी सगळ्यात अगोदर मी काय करते, एका रजिस्टरमध्ये विद्यार्थ्याचं नाव झाल्यानंतर मी त्याच्या पुढं त्याला सध्या कोणत्या अवगत क्षमता आहेत, आज तागायत त्याला आजच्या घडीला कोणत्या अवगत क्षमता आहेत त्याची मी त्याच्यामध्ये नोंद करते. त्याच्यानंतर ते पुढचा कॉलम घेते की मला त्याच्याकडून कोणत्या अध्ययन क्षमता अपेक्षित आहेत, मी कोणत्या अध्ययन क्षमतेपर्यंत त्याला नेणार आहे, त्या अध्ययन क्षमता मी त्या तिसऱ्या कॉलम मध्ये नमूद करते. आणि त्याच्यानंतर मी या अध्ययन क्षमतेपर्यंत नेण्यासाठी त्याला मी कुठले अध्ययन अनुभव देणार आहे, कुठले मी उपक्रम त्याला घेणार आहे ते मी त्याच्यामध्ये नमूद करते. आणि सगळ्यात शेवटी म्हणजे मी या सर्व प्रवासासाठी कुठले शैक्षणिक साहित्य मी त्याला वापरणार आहे याचीही मी ती लिखित स्वरूपामध्ये या कृती आराखड्यामध्ये नोंद करते. आणि कृती आराखड्यामध्ये नोंद केल्यामुळे मला एक प्रकारची दिशा मिळते. खरोखरच कृती आराखडा आखल्यानंतर एक दिशादर्शक आपलं काम होतं आणि अतिशय कमी वेळामध्ये आपल्याला जी काही साध्य करायचं असतं अध्ययन क्षमता ते आपल्याला विद्यार्थ्यांकडून साध्य करण्यास सोपं जातं.
मी माझ्या भाषा विषयाचं विषयच ठेवलेला आहे शिकणे बहारदार. कारण विद्यार्थी पटकन कसं कंटाळतात हे आपल्याला माहिती आहे. अगदी लहान असतात विद्यार्थी आणि त्यांना तो प्रवास कंटाळवाणी वाटला नाही पाहिजे, बहारदार वाटला पाहिजे, मजेशीर वाटला पाहिजे. आणि याच्यासाठी मी विद्यार्थ्यांना काय करते, माझ्या वर्गामध्ये त्याच्या स्वत्वाला महत्व देते. बघा, हा पूर्ण प्रवास करत असताना जेव्हाही आम्ही अध्ययन क्षमता उद्दिष्टासाठी ज्यावेळेस काही उपक्रम राबवितो, काही कृती कार्यक्रम करतो, तेव्हा आपल्याला लक्षात येतं की तेच विद्यार्थी मागे असतात की ज्यांचं स्वत्व जागृत नसतं किंवा स्वत्व कुठेतरी दबलं गेलेलं असतं. मग ते कौटुंबिक वातावरणात असू द्या किंवा आजूबाजूच्या परिसरामुळे असू द्या किंवा नकळतपणे शाळेच्या परिसरामध्ये. आणि मग जेव्हा या विद्यार्थ्याचं स्वत्व जर दबलं गेलेलं असेल तर तो नक्कीच आपल्याला आपल्या अध्ययन क्षमता प्राप्त करण्यामध्ये तो आपल्याला साथ देणार नाही. म्हणून मी जाणीवपूर्वक त्याला जाणीव होऊ देत नाही, परंतु मी जाणीवपूर्वक विद्यार्थ्याला त्याच्या स्वत्वाच्या जाणीव व्हावी, त्याचं महत्व त्याला प्राप्त व्हावं यासाठी वर्गामध्ये जाणीवपूर्वक त्याला बोलण्याचा प्रयत्न करते, त्याला उभा करण्याचा प्रयत्न करते आणि सातत्याने त्याच्याशी चर्चा करण्याचा प्रयत्न करते. त्यानंतर मी विचारांचा त्याचा आदर करते. आता विचारांचा आदर म्हणजे काय, की समजा आता मी एखादी कथा सांगत आहे. कथा सांगत असताना एखादा विद्यार्थी उठला आणि त्यानं मला त्याचे विचार त्या कथेबद्दल मांडले. मला कळालं आहे की त्या विद्यार्थ्याचे जे विचार आहेत ते आणि माझी कथा याचा कुठं समन्वय नाहीये. मी तरीही त्या विद्यार्थ्याला बसवत नाही, त्या विचाराचा त्याचा आदर करते. का? कारण जेणेकरून पुढच्या वेळेस त्या विद्यार्थ्यानं अधिक ताकदीनं आणि अधिक विचारानं आपले विचार मांडले पाहिजेत. आणि मी आज जर त्याला खाली बसवले तर नक्कीच त्याची अध्ययनाची गती तिथेच थांबते आणि तो विद्यार्थी मात्र पुन्हा कधीच उठत नाही. त्यानंतर बघा, पुढचा मुद्दा आहे शाळा म्हणजे घर. माझ्या विद्यार्थ्याला घर वाटलं पाहिजे, शाळा असं वातावरणच माझ्या वर्गामध्ये असतं. अगदी हसून खेळून अगदी मैत्रीसारखं माझ्या वर्गामध्ये मी वातावरण ठेवलेलं असतं. आणि चौथा मुद्दा जो आहे तो म्हणजे मानाने वागवणे. बघा, अध्ययन अक्षम विद्यार्थी तेच असतात की ज्या विद्यार्थ्यांना घरी दारी सगळ्याच बाजूनं कुठेतरी त्यांना मान दिलेला नसतो, त्यांचा सतत अपमान केलेला असतो. आणि मी या गोष्टीला लक्षात ठेवून मी त्यांना मान देते. त्याला सारखं बोलते की समजा आता एखाद्या वर्गात राम असेल तर रामाला मला बोलायचं आहे, तर जाणीवपूर्वक त्याला कुठला तरी विषय काढून मी त्याला बोलते आणि त्याला मान देते, जेणेकरून त्याला असं वाटलं पाहिजे की अरे मलाही वर्गामध्ये एक स्थान आहे, मलाही माझ्या भूमिका, माझी जी वर्गातली भूमिका आहे त्याला मॅडम आपल्या वर्गामध्ये महत्व देतात याची जाणीव त्याला मी करून देते. आणि त्यामुळे माझं काय होतं, जे शिकणं आहे विद्यार्थ्यांचं, तो मार्ग जो आहे शिकण्याचा तो बहारदार होतो आणि मनोरंजक पद्धतीनं आणि अतिशय दोस्तीच्या मैत्रीच्या पद्धतीनं हा माझा प्रवास विद्यार्थ्यांच्या सोबत सुरू होतो. वाचन प्रवासातील समस्या. खरं तर वाचन प्रवासातली समस्या जे असतात त्याचा मी सगळ्यात अगोदर विचार करते. म्हणजे मी जो प्रवास केला त्याचा सांगते मी, की मी काय करते की मला आपल्याला सगळ्यांना लक्षात येतं की आपण जेव्हा प्रवास करतो म्हणजे वाचन शिकवतो, वाचन शिकवलेलं आहे, लेखनही शिकवलेलं आहे आणि आता आपले सगळे उपक्रम झालेले आहेत. परंतु शेवटी जेव्हा आपण लेकरांचं वाचन घेतो त्यावेळेस विद्यार्थी आपल्याला लक्षात येतात की कुठेतरी काहीतरी चुकतात, काहीतरी दोष त्यांच्यामध्ये निर्माण झालेले आपल्याला दिसतात. आपण त्या पद्धतीनं त्यांना शिकवलेलं नसतंच, परंतु ते कुठेतरी वेगळ्या पद्धतीनं ते वाचण्याचा प्रयत्न करतात. मग मी सुरुवातीलाच काय करते की वाचन प्रवासातील ज्या समस्या आहेत त्यांचा मी अगोदरच अभ्यास करते आणि त्याच्यानुसारच त्या समस्या पुढे उद्भवू नये यासाठी मी त्या पद्धतीनं उपक्रमाची आखणी पूर्वीच करते, जेणेकरून ह्या समस्या मला पुढे अडथळा निर्माण करू नये. त्यातली पहिलं जे अडथळा आहे विद्यार्थ्यांच्या वाचनातली ती म्हणजे अक्षरांची अदलाबदल करून वाचणे. काही विद्यार्थी अक्षरांची अदलाबदल करून वाचताना लक्षात येतात, काही विद्यार्थी नसलेले अक्षर वाचणे आणि असलेला शब्द वाचण्याचा प्रयत्न करतात. काही विद्यार्थी दिलेल्या शब्दातील अक्षर गाळून वाचतात, काही विद्यार्थी एकच अक्षर पुन्हा पुन्हा वाचतात, काही विद्यार्थी तुटक तुटक वाचतात आणि काही विद्यार्थी मात्र अक्षरांची उलटा पालट करून वाचण्याची त्यांना सवय लागते. काही विद्यार्थी चुकीच्याच जागी थांबतात, काही विद्यार्थी कमी वेगाने वाचतात तर काही विद्यार्थी मात्र जास्त वेगाने वाचताना आपल्याला दिसतात. आणि वाचन प्रवासासाठी खास सांगू इच्छिते मी की आपल्या पाठ्यपुस्तकातलं जे पहिलीचं पुस्तक आहे ते अध्ययन अक्षम विद्यार्थ्यांसाठी अक्षर गटानुसार त्या विद्यार्थ्यांचा जर त्या पद्धतीनं आपण सराव घेतला तर नक्कीच मला त्या पद्धतीनंच यश संपादन झालेलं आहे. आता वाचन लेखनाचा प्रवास. वाचन आणि लेखनाच्या प्रवासासाठी मी कुठले उपक्रम माझ्या वर्गामध्ये राबविले ते सांगते. पहिला उपक्रम मी माझ्या वर्गामध्ये घेते श्रवण खेळ. आता श्रवण खेळामध्ये मी काय करते बघा की माझ्या विद्यार्थ्यांना गोलाकार बसवते आणि गोलाकार बसवल्यानंतर विद्यार्थी कुठलीच क्रिया बाकीची करणार नाहीत, फक्त त्या विद्यार्थ्यांची श्रवण करण्याची क्षमता तिथे विकसित होणार आहे. म्हणजे त्यांचं फक्त श्रवणाचं काम चालू असेल, फक्त कानाचं काम चालू असेल, बाकी कुठल्याच हालचाली ते करणार नाहीत.
सुरुवातीला त्यांच्या क्षमतेनुसार मी विद्यार्थ्यांना अर्धा मिनिट, 1 मिनिट, 1.5 मिनिट अशा पद्धतीने त्यांच्या मी ऐकण्याची क्षमता वाढवत असते. श्रवण खेळामध्ये विद्यार्थ्यांना काय करते की डोळे बंद करून, डोळे मिटून त्यांना 1 ते 1.5 मिनिट आजूबाजूचे आवाज ऐकायला सांगते. यामुळे काय होतं बघा, हा खेळ जरी छोटा वाटला तरी याच्यातून काय होते, विद्यार्थ्यांची श्रवण क्षमता विकसित होते. आणि याचा आपल्याला कुठं फायदा होतो की जेव्हा आपण वाचन प्रवास आणि लेखन प्रवास संपवलेला असतो, तेव्हा जेव्हा आपण विद्यार्थ्यांचं शब्दांचं श्रुतलेखन घेतो, तेव्हा या विद्यार्थ्यांची क्षमता, ऐकण्याची क्षमता इथं छान पद्धतीनं विकसित झाल्यामुळे त्या विद्यार्थी ते छान पद्धतीनं, योग्य पद्धतीनं आपले शब्द ऐकतात आणि योग्य पद्धतीने श्रुतलेखन सुद्धा करतात. त्यानंतर पुढचा खेळ आहे आणि पुढचा उपक्रम आहे सूचना खेळ. आता सूचना खेळामध्ये काय करते, बऱ्याच वेळेला आपल्या लक्षात येतं बघा की ज्यावेळेस आपण विद्यार्थ्यांचं श्रुतलेखन घेतो किंवा एखादा अध्ययन अनुभव आपण विद्यार्थ्यांना देत असतो, तेव्हा आपण काही विद्यार्थ्यांना सूचना देतो. परंतु सूचना देत असताना काय होतं की आपण सांगितलेलं असतं एक आणि विद्यार्थी ऐकतातच वेगळं. म्हणजे ऐकण्याची कुठंतरी त्यांचं ऐकणं व्यवस्थित झालेलं नसतं, श्रवण व्यवस्थित झालेलं नसतं आणि त्याचा कुठंतरी विकास व्हावा यासाठी मी सूचना खेळ घेते. अगदी सुरुवातीला छोट्या छोट्या सूचना, एखादी सूचना, नंतर 2 सूचना, नंतर 3 सूचना, अशा सूचना मी विद्यार्थ्यांना वर्गामध्ये देते आणि त्यानंतर हाच खेळ मी गटामध्ये घेते. गटामध्ये घेण्याचा उद्देश कोणता आहे की आपल्या गट प्रमुखाचं ऐकण्याची सवय त्यांना लागते, एकमेकांच्या मित्रांचं सुद्धा आपल्या जी काही सूचना दिलेल्या आहेत त्या ऐकण्याची विद्यार्थ्यांना तिथं सवय लागते आणि श्रवण क्षमतेचा विकास आणखीन चांगल्या पद्धतीने होतो. आणि याची साध्यता आपल्याला कुठं मिळते बघा, जेव्हा आपण वाक्यांचं श्रुतलेखन घेतो त्यावेळेला विद्यार्थी छान पद्धतीने ऐकतात, कारण त्यांचा श्रवण आणि सूचना खेळ याच्यामध्ये चांगला विकास झालेला असतो श्रवण यंत्रणेचा, त्यामुळे ते विद्यार्थी कुठं चुकत नाहीत. त्यानंतरचा माझ्या वर्गामधला खेळ आहे आणि उपक्रम आहे तो म्हणजे मैत्री तुझी आणि माझी. मैत्री तुझी आणि माझी हा खूप महत्वाचा उपक्रम आहे, ज्याच्यामध्ये मी माझ्या वर्गामध्ये जेव्हा जाते तेव्हा माझ्या वर्गामध्ये रोज नियमितपणे 20 ते 25 मिनिटं मी विद्यार्थ्यांचं अनौपचारिक गप्पा करते. आता अनौपचारिक गप्पामध्ये मी त्यांना जाणीव होऊ देत नाही की मी त्यांच्याशी अनौपचारिक गप्पा मारत आहे. आणि उदाहरणार्थ आता राम आहे की रामनं टिळा लावलेला आहे, वा राम काय छान दिसत आहेस रे तू, किती सुंदर टिळा लावलेला आहे तू, अशा पद्धतीने मी सुरुवात करते, जेणेकरून रामला सुद्धा कळत नाही, आजूबाजूच्या विद्यार्थ्यांना मी कळत नाही की मी त्यांच्याशी अनौपचारिक गप्पा मारत आहे. मग याचा फायदा कुठे होतो बघा, जे विद्यार्थी कमी बोलतात, जे विद्यार्थी आपल्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न करतात किंवा भित्रेपणा ज्यांच्या मनामध्ये असतो, ते विद्यार्थी हळूहळू आपल्या जवळ येण्याचा प्रयत्न करतात आणि त्यांचे पण विचार मांडण्याचा ते प्रयत्न करतात, आपल्याला बोलू लागतात आणि एक प्रकारची घट्ट अशी मैत्री, दोस्ती आपली विद्यार्थ्यांशी होते. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांचा शब्दसाठा सुद्धा वाढतो, त्यांना आणि वर्गामध्ये मुक्त वातावरण तयार होतं आणि हे वातावरण, ही दोस्ती आपल्याला त्यांचा अध्ययन क्षमतेचा जो विकास करायचा आहे, जो आपल्याला त्यांची गती वाढवायची आहे, त्या गतीसाठी आपल्याला हा उपक्रम खूप उपयोगाला पडतो. जो मला अनुभव आला आहे तो मी सांगते की माझ्या विद्यार्थ्यांशी मैत्री असल्या कारणानं मला खूप छान पद्धतीनं विद्यार्थ्यांना अध्ययन क्षमता त्यांच्या विकसित करण्यासाठी मला हा उपक्रम खूप उपयोगी पडलेला आहे. त्यानंतरचा माझ्या वर्गामधला खेळ आहे तो म्हणजे रेकॉर्डर खेळ. रेकॉर्डर खेळामध्ये काय करते, आपण वाचनाचा पूर्ण आपलं वाटचाल पूर्ण झालेली असते, वाचन आपण पूर्ण त्यांना शिकवलेलं असतं आणि त्याच्यानंतर काय होतं बघा की तरीही विद्यार्थी कुठंतरी थोड्या अंशी कुठेतरी त्यांच्यामध्ये दोष आपल्याला जाणवतो. मग हा दोष नाहीसा करण्यासाठी मी हा रेकॉर्डर खेळ घेते. मग काय करते मी की माझ्या मोबाईलमध्ये जे विद्यार्थी चांगले वाचतात, अस्खलित वाचतात, त्या विद्यार्थ्यांचं वाचन रेकॉर्ड करते आणि जे विद्यार्थी थोडा त्यांच्यामध्ये दोष आहे त्याही विद्यार्थ्याचं मी त्यांचं वाचन रेकॉर्ड करते. याचा फायदा काय होतो बघा, ज्याच्यामध्ये दोष असतो वाचनामध्ये त्या विद्यार्थ्याला मी कसल्या सूचना देत नाही किंवा त्याचं तुझं इथं चुकलंय रे असंही म्हणत नाही, तू असं वाचलं पाहिजे मी असंही म्हणत नाही, फक्त त्याचं रेकॉर्डिंग काय करते मी त्यालाच ऐकवते आणि चांगल्याचं पण रेकॉर्डिंग मी त्याला ऐकवते. याचा फायदा कुठे होतो बघा, आपण काहीच न करता त्याला स्वतःला लक्षात येतं की अरे मी असं वाचलं पाहिजे होतं, मी असं इथं थांबलं पाहिजे होतं, म्हणजे आत्मपरीक्षण करण्याची सवय त्या विद्यार्थ्याला लागते. असा हा रेकॉर्डर खेळ आहे. त्यानंतरचा माझ्या वर्गातला उपक्रम आहे तो म्हणजे पपेट शो. आपण पीपीटी मध्ये आपल्याला दिसतच आहे की वरी विद्यार्थी बघा, एका विद्यार्थ्यानं आंब्याचं चित्र बोटामध्ये घेतलेलं आहे. मी काय करते, मी सुरुवातीला ज्यावेळेस पूर्वज्ञानाची विद्यार्थ्यांची चाचणी घेते तेव्हा मला लक्षात आलेलं असते की आता प्रत्येक विद्यार्थ्याचं पूर्वज्ञान कोणतं आहे आणि त्या पूर्वज्ञानावर आधारित मी काय करते की तसे चित्र कार्ड मी तयार करून ठेवते आणि त्या चित्र कार्डाला पाठीमागच्या साईडला एक अंगठी स्वरूपामध्ये अंगठीचं तयार करते
आणि बॅच तयार करते आणि अशा पद्धतीनं ते विद्यार्थी काय करतो, तो आंब्याचं चित्र आपल्या बोटामध्ये घालतो अंगठी रूपामध्ये. आणि घातल्यानंतर काय करतो, मी ज्यावेळेस ते विद्यार्थी पपेट घालतात आपल्या हातामध्ये, त्यावेळेला मी त्या विद्यार्थ्याला, कारण तो शब्द त्याच्या भावविश्वामधला असतो, नवीन नसतो, त्यामुळे मी त्याला काय म्हणते की काय माहिती रे तुला आंब्याबद्दल, सांग बरं, अशा पद्धतीनं. आणि विद्यार्थींना सुरुवातीला मी एक वाक्य बोलायला लावते, हळूहळू 2-3 अशा पद्धती त्यांची काय होतं, शब्दसाठा पण वाढतो आणि विद्यार्थी बोलू लागतात. बहारदार पद्धतीचा हा उपक्रम असल्या कारणानं विद्यार्थी याच्यामध्ये कंटाळत नाहीत आणि बोलू लागतात. शेतकऱ्याचा पपेट घातलाय, शेतकऱ्याविषयी बोललाय आणि त्यांचं जे पूर्वज्ञान आहे ते पूर्वज्ञान सुद्धा या उपक्रमामुळे दृढ होतं, त्यांचा सभाधीटपणा वाढतो, त्यांचा शब्द साठा वाढतो. आणि अशा पद्धतीनं हा पपेट शो मध्ये मी आजपर्यंत सातत्य ठेवलं आहे. आणि मी नसताना सुद्धा, माझ्या अनुपस्थितीमध्ये सुद्धा विद्यार्थी हे पपेट आपल्या बोटामध्ये घालतात आणि छान पद्धतीनं वर्गामध्ये आपल्या अध्ययन अनुभव एकमेकांना देण्याचा प्रयत्न करतात. त्यानंतरचा माझा उपक्रम आहे बाहुली नाट्य. मी काही बाहुल्या तयार केलेल्या आहेत माझ्या वर्गामध्ये आणि त्या बाहुल्या तयार करत असताना मी काही विद्यार्थ्यांचा सुद्धा त्याच्यामध्ये सहभाग घेते, म्हणजे जेणेकरून कलाकार अनुभवचा सुद्धा हा विषय इथं तयार होतो आणि विद्यार्थ्यांना कला केल्यामुळे विद्यार्थ्यांना पण आनंद होतो की आपण पण मॅडमला बाहुल्या करताना मदत केली, याचा अभिमान वाटतो विद्यार्थ्यांना. आणि याच्यातून काय घेते बघा मी, की आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये असे अनेक नाट्यकरण युक्त पाठ असतात किंवा त्यांना अपरिचित जे अशा गोष्टी असतात, त्या अपरिचित गोष्टींचं सुद्धा मी काय करते, या बाहुली नाट्याच्या माध्यमातून नाट्यकरण विद्यार्थ्यांचं घेते. याची साध्यता काय होते बघा, आपल्याला निपुण महाराष्ट्रांतर्गत विद्यार्थ्यांनी आरोह अवरोह सहित वाचावं असं एक उद्दिष्ट आपल्याला दिलेलं आहे. त्या उद्दिष्टाची साध्यता आपल्याला या बाहुली नाट्याच्या माध्यमातून होते. त्यांना आरोह अवरोह सह बोलण्याची सवय लागते, त्यांचा कल्पना विस्तार वाढतो, त्यांची श्रवण क्षमता सुद्धा इथे विकसित होते. एखादा जर बाहुली नाट्यातून सादरीकरण कुणी करत असेल तर समोरचा विद्यार्थी त्याचा ऐकतो, कारण बाहुल्या असल्यामुळं विद्यार्थ्यांना त्याचा खूप आनंद मिळतो आणि आनंदाने ते काय करतात, ते ऐकण्याचा प्रयत्न करतात. आणि कल्पना विस्तार वाढतो. त्याचा फायदा कुठे होतो बघा, की जेव्हा विद्यार्थ्यांना मुक्तोत्तरी प्रश्न येतात प्रश्नपत्रिकेमध्ये, तेव्हा इथं कल्पना विस्तार झाल्यामुळं विद्यार्थ्यांना तिथं लिहिणं खूप सोपं जातं, त्यांच्या कल्पनेचा विस्तार झालेला असतो म्हणून. त्यानंतरचा माझ्या वर्गातला उपक्रम आहे माझा शब्द. जेव्हा सुरुवातीला विद्यार्थ्यांना वाचनाचा प्रवास चालू असतो आणि वाचन आपण शिकवायला सुरुवात केलेली असते, तेव्हा मी हा उपक्रम घेते. या उपक्रमामध्ये काय असते बघा, की 2 शब्द विद्यार्थ्याला मी काय करते, की तू एक शब्द तुझ्या पूर्वज्ञानामधला सांग. आणि मग विद्यार्थी काय करतात, एक शब्द सांगतात, त्याच्यातला एक शब्द सांगतो. आणि शब्द सांगितल्यानंतर मी काय करते, त्यानं जो शब्द सांगितला आहे त्याच्या पूर्वज्ञानावरचा आधारित मी काय करते, त्याचेच 2 शब्द तयार करते. म्हणजे आता विद्यार्थ्यांनी समजा मला कैरी हा शब्द सांगितलाय, तर मी त्याचे 2 कार्ड तयार करते, कैरी कैरी असे 2. आणि 2 कार्ड तयार केल्यानंतर काय करते मी, ते एक कार्ड जे आहे ते मी विद्यार्थ्याकडे देते, विद्यार्थ्याच्या जवळ देते. आणि दुसरं कार्ड जे आहे ते माझ्या जवळ ठेवते आणि ते मी वर्गामध्ये लटकावून ठेवते. जे पहिलं कार्ड आहे जे विद्यार्थ्याजवळ मी दिलेलं आहे, ते कार्ड मी विद्यार्थ्याला घरी घेऊन जाण्यासाठी सांगते आणि त्याचा ते वाचन करण्यासाठी, त्याला सराव करण्यासाठी मी ते कार्ड त्याला दिलेलं असतं. मग याच्यामुळे काय होतं बघा, त्याच्या शब्दांची ओळख होते, वारंवार तो शब्द तो वाचल्यामुळे त्याची शब्दांची ओळख होते आणि शब्द वाचन पण होतं. त्याच्यानंतर याला अनुसरून, याला जोडून मी आणखीन एक खेळ घेते, तो म्हणजे जोड्या लावणे. मी जे विद्यार्थ्याचे 2 कार्ड तयार केलेले असते शब्दांचे, जे एक कार्ड मी वर्गामध्ये लावलेलं असतं आणि दुसरं कार्ड त्याच्याजवळ दिलेलं असतं, एक 8 ते 10 दिवसानंतर काय होतं, की त्याच्याजवळ बरेच शब्द तयार होतात. आणि मग मी काय करते विद्यार्थ्यांना, की त्याच्या जवळचा शब्द आणि माझ्या जवळचा शब्द यांच्यात जोड्या लावायला सांगते. म्हणजे याच्यानंतर काय झालं बघा, की त्यांची शब्दांची ओळख झालेली असते, आता त्याचं दृढीकरण झालं, त्या शब्दांचं आणि त्या अक्षरांचं दृढीकरण छान पद्धतीनं या उपक्रमाच्या माध्यमातून होतं. त्याच्यानंतर बघा, याला जोडून, यालाच अनुसरून आणखीन एक मी उपक्रम घेतलाय वर्गामध्ये, ते म्हणजे माझे पुस्तक. आता माझ्या पुस्तकामध्ये मी काय घेते बघा, की विद्यार्थ्यांच्या ज्या जुन्या वह्या असतात, त्या जुन्या वह्यांच्या छोट्या छोट्या डायऱ्या मी मुलांना करायला सांगते. आणि डायऱ्या केल्यानंतर विद्यार्थी काय करतात, ते जे कार्ड, 2 कार्ड जे मी तयार केलेले आहेत, त्यापैकी एक कार्ड जे विद्यार्थी घरी घेऊन जाणार आहे, ते घरी घेऊन जाताना मी त्याला सांगितलेलं असतं, की बाळा तुझ्या ज्या डायरी आहे, तू तयार केलेली जी डायरी आहे, त्या डायरीमध्ये हा दिलेला आजचा शब्द तू लिहून काढायचा. आणि तो त्याच्यामध्ये लिहितो. जवळजवळ 8 ते 10 दिवसानंतर ते एकमेकांशी चर्चा करू लागतात गटामध्ये विद्यार्थी, की माझे 8 शब्द झाले. मग नैतिक म्हणतो, अरे माझे तर 15 झाले. मग
जर प्रतीकचे 8 झाले असतील आणि नैतिकचे 15 झाले असतील तर प्रतीकला वाटतं की अरे माझे तर 8च झाले, मला माझ्या मॅडमकडे जायला पाहिजे, मी आणखीन शब्द मॅडमकडून घेतलं पाहिजे. म्हणजे एक प्रकारची चुरस त्या विद्यार्थ्यांमध्ये या उपक्रमाच्या माध्यमातून निर्माण होते आणि तशी निर्माण झाली आहे माझ्या वर्गामध्ये. मी स्वतः त्याचा अनुभव पण घेतलेला आहे. त्याच्यानंतरचा उपक्रम आहे चित्रवाचन. आम्ही सर्व शिक्षक चित्रवाचन हा उपक्रम खूप चांगल्या पद्धतीनं जवळजवळ 2015 पासून मी हा उपक्रम घेते. आणि या उपक्रमामध्ये बघा की आपल्याला भाषा पेटीमध्ये भरपूर प्रमाणामध्ये चित्र वाचनासाठी साहित्य उपलब्ध करून दिलेलं आहे. त्याच्यामध्ये चित्रवाचन हा जरी साधा सरळ असा आपला उपक्रम वाटला असेल तरी पण या उपक्रमातून इतकं साध्यता होते बघा की सुरुवातीला एक वाक्य सांग, एखादा शब्द सांग, एक वाक्य सांग, 2 वाक्य सांग, 3 वाक्य सांग. हळूहळू विद्यार्थी 10-15 वाक्य त्या चित्राच्या माध्यमातून सांगू लागतात. त्यांचा भाषा विकास खूप चांगल्या पद्धतीने होतो. त्याच्यानंतर लिंग वचन म्हणजे व्याकरणाला सुद्धा आपण जी कल्पना आहे ती त्यांची वाढीस लागत पद्धतीने मला साध्यता या चित्रवाचनातून मिळालेली आहे. त्यानंतर भाषांचे खेळ काय आहे? आता आपल्याला सगळ्यालाच माहिती आहे की भाषा पेटीमध्ये फासे आहेत बघा. हे आपण चित्रामध्ये पण पाहतात. असे 4 ठोकळे दिलेले आहेत आणि या 4 ठोकळे असे आहेत की कसेही टाका तुम्ही, कसेही टाका. ते कसेही टाकल्यानंतर ते अगदी सरळ कसेही पडले तरी त्याच्यापासून एक वाक्य तयार होतं. उलट जरी पडले त्याच्यापासून एक वाक्य तयार होतं. फक्त विद्यार्थ्यांना काय करावं लागतं ते विद्यार्थी करता म्हणजे नाम सर्वनाम अगदी व्यवस्थित लाईन लावून अगदी योग्य क्रमाने लावून त्याच्यापासून वाक्य तयार करावं लागतं. असा खेळ आहे. मग मी काय करते विद्यार्थ्यांच्या समोर अगोदर ते फाशे फेकते आणि त्यांना वाक्य कसं निर्माण करायचं, वाक्य निर्मिती कशी करायची ह्याचा सराव घेते. मग काही दिवसांनंतर विद्यार्थी गटामध्ये ती वाक्य निर्मिती करायला लागतात. रामने छोटा आंबा खाल्ला अशा पद्धतीनं. आणि मग काही दिवसानंतर बघा मी याला जोडून आणखीन एक उपक्रम घेतला. मी सुरुवातीला काय केलं त्यांना नामाची ओळख करून दिली. याच ठोक्याच्या माध्यमातून काय केलं मी त्यांना नामाची ओळख करून दिली. मग नामाची ओळख करून दिल्यानंतर त्याचा काही दिवसांनी सराव घेतला. त्यानंतर सर्वनाम, त्याच्यानंतर विशेषण आणि क्रियापद यांचीही मी या ठोकळ्याच्या माध्यमातून फाशांच्या माध्यमातून त्यांची ओळख करून दिली. आणि त्याचा असा फायदा झाला की हसत खेळत अगदी बहारदार पद्धतीने विद्यार्थी काय करू लागले नाम सर्वनाम विशेषण आणि क्रियापद सहजरित्या ओळखू लागले. याला जोडून मी आणखीन एक उपक्रम घेतला. तो म्हणजे मी काय केलं बघा मला नंतर असं वाटलं की याची थोडीशी आणखीन व्याप्ती वाढवली पाहिजे या खेळाची. म्हणून मी काय केलं की विद्यार्थ्यांना जो आता फाशे फेकणार आहे, जो आता विद्यार्थी फाशे फेकणार आहे त्या फाशे फेकणाऱ्या विद्यार्थ्याला इतर विद्यार्थी जे गटात आहेत ते विद्यार्थी त्याला प्रश्न विचारतील. सांग रे नैतिक याच्यातला राम कोणता आहे, नाम कोणता आहे, सांग रे नैतिक याच्यातलं क्रियापद कोणतं आहे, याच्यात आंबा काय आहे सांग बरं. बघा एकच उपक्रम आहे परंतु सगळ्यात मोठी साध्यता मला याच्यातून झाली ती म्हणजे प्रश्न निर्मिती कौशल्य. विद्यार्थी प्रश्न विचारू लागले त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रश्न निर्मितीचं कौशल्य इथं या खेळत हसत खेळतच साध्य झालं. असा हा माझा फाशांचा खेळ होता. यानंतर लेखन समृद्धतेकडे. खर तर वाचन आणि लेखन ह्या दोन्ही क्रिया एकदाच चालणाऱ्या क्रिया आहेत. नाही मी आधी वाचनच घेणार, नाही मी नंतर लेखन घेणार अशी ही प्रक्रिया नाही. हे दोन्ही क्रिया एकदाच चालणाऱ्या क्रिया आहेत आणि आपण त्या पद्धतीने घेतोही. तर मी लेखन समृद्धतेसाठी काय उपक्रम माझ्या वर्गामध्ये घेतले ते सांगते. बघा पूर्ण वाटचाल आपली संपलेली असते लेखन वाचनाची, परंतु तरीही ज्यावेळेस आपण शुद्धलेखन करायला सुरुवात करतो, विद्यार्थ्यांचं शुद्धलेखन घ्यायला सुरुवात करतो, तेव्हा आपल्या लक्षात येतं की अरे मी तर सगळे अध्ययन अनुभव व्यवस्थित दिले, मी तर प्रत्येक अध्ययन अनुभव देण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याला वेगवेगळे उपक्रम राबविले, कृती कार्यक्रम राबविला, मग तरीही शुद्धलेखनामध्ये विद्यार्थी पहिला उकार, दुसरा उकार, पहिली वेलांटी, दुसरी वेलांटी याच्यामध्ये का चुकतात. मग ह्याच्यासाठी पुन्हा एकदा मला उपक्रम घ्यावा लागला आणि तो उपक्रम मी कोणता घेतला बघा की मी काय केलं वेलांटी आणि उकाराचे काही ठराविक नियम आहेत, 4 नियम, अगदी सोपे सोपे नियम, ते विद्यार्थ्यांना आत्मसात करण्यासाठी मी उपक्रम घेतला. त्यातला पहिला उपक्रम मी घेतला म्हणजे एक अक्षरी शब्दांचा खेळ. याच्यामध्ये मी काय केलं बघा की कोणताही एक अक्षरी शब्द असल्यास त्याला दुसरा उकार किंवा दुसरीच वेलांटी असते आणि द्यावी अशा पद्धतीचं समजावून सांगितलं मी अगोदर विद्यार्थ्यांना हा नियम. आणि त्यांना उदाहरण पण दिलं जसं मी आहे, तू आहे. आणि मी हा नियम त्यांना अगोदर समजावून सांगितल्यानंतर मी याचा खेळाच्या माध्यमातून थोडा सराव घेतला. कसा आपण चित्रामध्ये पाहते बघा की पहिली वेलांटी, दुसरी वेलांटी आणि पहिला उकार आणि दुसऱ्या उकाराचे मी काय केले विद्यार्थ्यांना बॅच तयार केले आणि ते बॅच प्रत्येक विद्यार्थ्याला वेगवेगळे लावले. पहिली वेलांटीचा एकाला, दुसऱ्या वेलांटीचा एकाला
आणि काही विद्यार्थ्यांच्या हातामध्ये मी काय केले, अक्षर दिले आणि 2 गटामध्ये हा खेळ घेतला. आणि 2 गटामध्ये खेळ घेतल्यानंतर अक्षर एका बाजूला असतील आणि वेलांटी, पहिली वेलांटी, दुसरी वेलांटी, पहिला उकार आणि दुसरा उकार एका बाजूला असतील. मग समजा आता म आहे, तर मला मी सूचना देणार किंवा एखादा विद्यार्थी सूचना देईल की म तू जा रे, आता तुला मी तयार करायचंय, मी हे एक अक्षरी शब्द तयार करायचा आहे, तर तू कोणत्या वेलांटीकडे जाणार, पहिल्या वेलांटीकडे जाणार की दुसऱ्या वेलांटीकडे जाणार. मग बरोबर त्याला हा नियम समजलेला असतो आणि जे विद्यार्थी चुकतात तेही विद्यार्थी एकमेकांना सांगतात की अरे नाही, तुझं इथं चुकलं, ह्याला दुसरी वेलांटी आहे, आपल्याला नियम सांगितलेला आहे, आणि त्या पद्धतीनं तो दुसऱ्या वेलांटीकडे बरोबर तो मग जाऊन बसतो. अशा पद्धतीचा हा खेळ मी वर्गामध्ये घेते. त्यामुळं काय झालं, या खेळामुळं विद्यार्थ्यांचा काय झाला, खूप छान पद्धतीचा वेलांटीचा सुद्धा सराव वर्गामध्ये झालेला आहे. त्यानंतर वेलांटी उकारावर आधारित दुसरा खेळ आहे, तो म्हणजे शेवटचे अक्षर खेळ. मी विद्यार्थ्यांना एक नियम समजावून सांगते की कोणत्याही शब्दाच्या शेवटच्या अक्षराची वेलांटी व उकार दुसरा असतो. कोणत्याही शब्दाच्या शेवटच्या अक्षराची वेलांटी आणि उकार दुसरा असतो. मी हा समजावून नियम सांगितल्यानंतर त्याला काही उदाहरण पण मी विद्यार्थ्यांना देते, जसं चौथी आहे, शिकू आहे. मग याही पद्धतीचा मी काय करते, यांचाही एक खेळ घेते. असे बॅच मी तयार करते उकाराचे आणि वेलांटीचे, आणि काही शब्द ज्याला मी वेलांटी देत नाही आणि ज्याला मी उकार पण देत नाही. जसं आता चौथं हा शब्द जर मी इकडे या बाजूला ठेवला असेल तर त्याला आपल्याला वेलांटी द्यायची. आता विद्यार्थी वेलांटी देणार आहेत, मग पहिली वेलांटी, दुसरी वेलांटी देणार का, त्याला लक्षात आलं पाहिजे नियम, आणि त्या नियमानुसार नियम लक्षात ठेवून विद्यार्थी काय करतात की बाबा चौथीला मॅडमनी सांगितलं होतं आपल्याला की कोणत्याही शब्दाच्या शेवटच्या अक्षराची वेलांटी आणि उकार हा दुसराच असतो. हा नियम लक्षात ठेवतात विद्यार्थी आणि बरोबर चौथा हा शब्द त्याबरोबर दुसऱ्या वेलांटीकडे जाऊन बसतो. अशा पद्धतीचा मी वर्गामध्ये सातत्याने सराव घेते. जेव्हा खरं तर मध्यंतरामध्ये सुद्धा विद्यार्थी या शब्दांचा खेळ खेळतात त्यावेळेस त्यांना खूप मजा येते आणि हसत खेळत अगदी बहारदार पद्धतीनं विद्यार्थी वेलांटी उकाराचे जे नियम आहेत ते सहजरित्या त्यांना त्याचा सराव होऊन जातो आणि पुन्हा ते वेलांटी उकारामध्ये कधीच चुकत नाहीत. त्यानंतर माझ्या वर्गामध्ये अजून एक खेळ घेतला मी वेलांटी आणि उकारावर आधारित, तो म्हणजे जोडाक्षर खेळ. पुढचा एक नियम मी विद्यार्थ्यांना समजून सांगितला की जोडाक्षर शब्दाच्या आधी असलेल्या अक्षराला वेलांटी किंवा उकार नेहमी पहिलीच वेलांटी आणि पहिलाच उकार असतो. हा नियम समजावून सांगितला आणि त्यांना काय केलं, पाठ्यपुस्तकातले आणि अपरिचित काही पुस्तकं मी त्यांना दिले आणि त्यांना मी शोधायला लावलं. शोधा बरं असे या नियमाला आधारित असे काही शब्द आहेत का शोधा. आणि विद्यार्थ्यांना इतकी मजा वाटते, अरे खरंच की हा असा नियम आहे आणि बरोबर रफाराच्या जोडाक्षराच्या शब्दाच्या आधी अक्षराला वेलांटी आणि उकार पहिलीच आहे. म्हणजे त्यांना मजा येते, स्वतः शोधल्यामुळे पण त्यांना मजा येते आणि मी त्यांना शोधायला लावल्यामुळं मला 5 शब्द सापडले, मला 10 शब्द सापडले. याच्यामध्ये पण त्या विद्यार्थ्यामध्ये कसे जाते, सुरस लागते सहजरित्या हसत खेळत विद्यार्थी हाही नियम छान पद्धतीने त्यांचा सराव झाल्यामुळं त्यांना कधीच ते विसरत नाहीत. त्यानंतर वेलांटी आणि उकारावर आधारित चौथा एक खेळ मी माझ्या वर्गामध्ये घेतला आहे आणि सातत्य ठेवले मी या उपक्रमामध्ये, ते म्हणजे रफाराचा खेळ. रफाराच्या खेळामध्ये काय करते बघा मी, की रफाराच्या आधीच्या अक्षराला वेलांटी किंवा उकार हा दुसराच असतो. हाही नियम मी विद्यार्थ्यांना छान पद्धतीने समजावून सांगते, एकदा सांगते, दोनदा सांगते. आणि जेव्हा माझ्या लक्षात येतं की आता विद्यार्थ्यांना हा नियम चांगला लक्षात आलेला आहे, उदाहरण पण देते, पूर्व आहे, दीर्घ आहे, आणि सोबतच मी काय करते की या चारही नियमाला काही अपवाद शब्द पण आहेत हेही मी त्यांना समजावून सांगते. आणि मग त्याच्यानंतर अशाच पद्धतीनं जे आतापर्यंत मी पहिले 3 खेळ घेतले त्याच पद्धतीनं मी याचाही खेळ घेते आणि त्यामुळं खेळाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना हाही नियम छान पद्धतीनं पाठ होऊन जातो. आपल्याला निपुण महाराष्ट्र अभियानांतर्गत एक उद्दिष्ट दिलं आहे, ते म्हणजे विद्यार्थ्यांनी आरोह अवरोह सहित वाचलं पाहिजे. आणि या आरोह अवरोह वाचण्यासाठी मी माझ्या वर्गामध्ये एक विरामचिन्हाची कथा नावाचा उपक्रम घेतलेला आहे. तो कसा, तर विरामचिन्हांच्या कथासाठी मी काय करते, विरामचिन्हाचे बॅच तयार करते आणि प्रश्नचिन्ह मी जर श्रुतीला दिला असेल तर उद्गाराचं चिन्ह मी आस्ताला दिलं असेल आणि ते बॅच त्यांना लावते. आणि त्याच्यामध्ये काय करते मी की पूर्णविराम एकाला दिलेला असतो, प्रश्नचिन्ह एकाला दिलेलं असतं, उद्गाराचं चिन्ह एकाला दिलेलं असतं. आणि मग पूर्णविरामवाल्याने काय करायचं की सुरुवातीला एक वाक्य तयार करायचं आणि त्यांना एक वाक्य सांगितल्यानंतर त्याला समर्पक असं वाक्य असं पुढच्यानी करायचं. विरामचिन्हवाल्यांनी की प्रश्नचिन्हवाल्यांनी त्याला समर्पक असं वाक्य तयार करेल, त्याच्यानंतर उद्गारवाचक चिन्हवाल्यांनी त्याला समर्पक असं वाक्य तयार करेल,
मग हे समर्पक वाक्य त्यांना अगोदरच सांगते की याच्यापासून आपल्याला एक कथा तयार करायची आहे. म्हणजे त्याला योग्य अशी वाक्य त्यांनी तयार केलं की एक छान पद्धतीची कथा तयार होते. या कथेतून मी कसल्याच पद्धतीचा बोधाची अपेक्षा विद्यार्थ्याकडून करत नाही. त्यांना अगदी सहजरित्या 4 ते 5 वाक्यांची जरी त्यांनी कथा तयार केली तरीही मी ती स्वीकारते. कारण माझा उद्देश त्यांचा सगळ्यात मेन कोणता आहे तो म्हणजे विद्यार्थ्यांनी आरोह अवरोहसही वाचलं पाहिजे आणि त्यांनी विरामचिन्ह त्यांच्या लक्षात आलं पाहिजे की कोणते विरामचिन्हाला कोणत्या पद्धतीनं वाक्य असतं आणि त्याला कोणतं चिन्ह दिलं पाहिजे हे त्यांच्या लक्षात येण्यासाठी हा माझा उद्देश मेन असतो. त्यामुळे मी त्यांची कथा जी आहे ती बोधात्मक न असता सहज केलेली कथा जी असते ती मी स्वीकारते. आणि अशा पद्धतीने या विरामचिन्हाच्या कथेमुळे विद्यार्थ्यांना कथेच्या माध्यमातून विरामचिन्हाची खूप छान पद्धतीनं ओळख ही होते आणि आरोह अवरोह सहित वाचण्याची सुद्धा सवय लागते. त्याच्यानंतर पुढची आहे बघा उपक्रम विराम नाटिका. या विरामचिन्हाचं कुठेतरी दृढीकरण आणखीन व्हायला पाहिजे असं मला वर्गामध्ये वाटलं आणि त्याच्यासाठी मी आणखीन एक उपक्रम वर्गामध्ये घेतला, ती म्हणजे विराम नाटिका. याच्यामध्ये काय केलं मी, या विराम नाटिकामध्ये विद्यार्थ्यांना जे आपल्या पाठ्यपुस्तकातील काही नाट्यकरणात काही असे हे असतात बघा पाठ असतात, ते पाठ किंवा त्यांच्या अपरिचित असलेल्या काही गोष्टी त्या मी विद्यार्थ्यांच्या पुस्तक रूपामध्ये दिल्या आणि विद्यार्थ्यांना सांगितलं की त्याच्यातल्या जे विरामचिन्ह आहेत, प्रश्नचिन्ह असलेले, उद्गारवाचक चिन्ह असलेले वाक्य तुम्ही शोधा. आणि विद्यार्थी ती शोधतात आणि शोधल्यानंतर ते वाक्य विद्यार्थ्यांनी विरामचिन्हाचं वाक्य जे आहे, प्रश्नचिन्हाचं वाक्य, उद्गारवाचक चिन्हाचं वाक्य विद्यार्थी समोर येऊन बोलतील किंवा सादर करतील. मग आपलं त्यांना लक्षात येतं की आता उद्गारवाचक चिन्ह आहे बाबा, अबब केवढा मोठा हा साप आहे. म्हणजे अशा पद्धतीचं ज्यावेळेस त्याला वाक्य येतं त्यावेळेस त्याला लक्षात येतं की अरे अशा पद्धतीने वाचलं पाहिजे, या चिन्हाला या पद्धतीनं आरोह अवरोह करून वाचलं पाहिजे हे त्याच्या लक्षात येतं. आणि विरामचिन्ह लक्षात घेऊन वाचण्याची सवय, विरामचिन्ह लावण्याची सवय इथं लागते. त्यामुळे निपुण महाराष्ट्रांतर्गत आपल्याला जे ध्येय दिलेलं आहे, शेवटचं जे उद्दिष्ट दिलेलं आहे की त्यांनी विरामचिन्ह सहित वाचन केलं पाहिजे, विरामचिन्ह सहित लेखन केलं पाहिजे, आरोह अवरोह सहित वाचन केलं पाहिजे. हे सर्व उद्दिष्ट या 2 उपक्रमाच्या माध्यमातून माझ्या वर्गामध्ये साध्य झालेले आहेत. मी आतापर्यंत जे काही उपक्रम सांगितले ते सर्वच उपक्रम खरं तर मी त्या परिस्थितीनुसार अनुसरून राबविलेले आहेत. कारण मी गंगापूरला असताना तिथं वडर वस्तीतले विद्यार्थी होते. तिथं मला तिथल्या विद्यार्थ्यांचं पूर्वज्ञान लक्षात ठेवून, तिथल्या विद्यार्थ्यांची परिस्थिती, कौटुंबिक वातावरण लक्षात ठेवून मला उपक्रम राबवावे लागले. आता मी साईमध्ये आहे तर मला साईमध्ये तेच उपक्रम राबवणे शक्य झालं नाही. मला वेगळ्या पद्धतीचे, कारण मला लक्षात आलं की साईच्या विद्यार्थ्यांचं पूर्वज्ञान थोडंसं वेगळं आहे, साईतले वातावरण, कौटुंबिक वातावरण, आजूबाजूचा परिसर थोडा वेगळा आहे. त्यामुळे मला इथं वेगळ्या पद्धतीचे उपक्रम राबवावे लागले आणि अशा पद्धतीचे उपक्रम राबवून मला 100% विद्यार्थ्यांना प्रगत करण्याच्या दृष्टिकोनातून अध्ययन क्षमता त्यांच्या प्राप्त झालेल्या आहेत आणि मी हे उपक्रम राबवून आपल्या समोर सादर केलेले आहेत. मला ही संधी दिल्याबद्दल मी पुनश्च एकदा डाएटचे मनपूर्वक आभार व्यक्त करते. धन्यवाद. धन्यवाद पवार मॅडम. आपण आपल्या सादरीकरणाच्या माध्यमातून एकंदरीतच आपल्या शाळेवरती जे विविध उपक्रम आपण राबवत आहे ते विविध उपक्रम तर आपण सादर केलेच, त्याचबरोबर विद्यार्थ्याला निपुण महाराष्ट्र हा जो काही शासन निर्णय 5 मार्च 2025 येण्यापूर्वीपासूनच आपण देखील आपल्या शाळेवरती या ज्या वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी आहेत त्या वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी आपण राबवत आहात. निश्चितच शंकर साहेबांनी म्हटल्याप्रमाणे आपल्या वर्गावरची जी काही पटसंख्या आहे आणि त्या पटसंख्येला अनुषंगून जे काही प्राचार्य मॅडमांनी जो काही उल्लेख केला की किमान 75% मुले आपले निपुण झाली पाहिजेत, तर ते 75%चं टार्गेट आपण न ठेवता 100% आपली मुलं कसे निपुण होतील या दृष्टिकोनातून आपले प्रयत्न दिसून येतात आणि नक्कीच ते कौतुकास्पद आहेत. आपण आपल्या या सादरीकरणाच्या माध्यमातून नक्कीच या वेबिनारला जे सर्व शिक्षक बांधव जॉईन होते त्या शिक्षक बांधवाला देखील एक नवी ऊर्जा, एक नवी उमेद आणि एक नवीन मार्ग या ठिकाणी मिळून येईल अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि आपण हे सादरीकरण केलं त्याबद्दल आपले कौतुक आणि आपले आभार व्यक्त करतो. आणि डाएटच्या सन्माननीय प्राचार्य डॉक्टर भागीरथी गिरी मॅडम यांच्या वतीने आजचं जे काही वेबिनार मालिका आहे, जी काही आभासी कार्यशाळा आहे, ही आभासी कार्यशाळा
या ठिकाणी संपन्न झाली असं जाहीर करतो. धन्यवाद.